माता पार्वतीने लक्षासुराचा वध करण्यासाठी मांडरगडावर काळूबाईचे रूप धारण केले। यामागची खरी कहाणी काय आहे, चला तर जाणून घेऊया। प्राचीन काळी लक्षासूर नावाच्या एका महाभयंकर राक्षसाने भगवान महादेवाची कठोर तपश्चर्या केली। त्याच्या तपश्चर्येवर महादेव प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला। लक्षासुराने अत्यंत चतुरपणे महादेवांकडून 2 वरदान मागून घेतली। पहिलं म्हणजे तो अमर राहील आणि दुसरं म्हणजे कोणत्याही पुरुषाकडून त्याला मृत्यू येणार नाही। या वरदानामुळे लक्षासूर प्रचंड शक्तिशाली आणि अहंकारी झाला। आपला मृत्यू कोणत्याही पुरुषाकडून होणार नाही आणि स्त्री तर अबला आहे, त्यामुळे ती आपल्याला मारूच शकत नाही, या गर्वात त्याने ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली। यज्ञ उद्ध्वस्त केले आणि मांडरगडावर आपला ताबा मिळवून संपूर्ण परिसरात भीतीचे साम्राज्य निर्माण झाले। स्वर्गातील देवांनाही त्याचा पराभव करणे अशक्य झाले होते। पण जेव्हा पापाचा घडा भरला तेव्हा सर्व देव भगवान शंकराकडे गेले। महादेवांच्या सूचनेनुसार आदिशक्ती माता पार्वतीने आपल्या देहातून एक अत्यंत उग्र, क्रोधित आणि काळवंडलेले रूप प्रकट केले। हे रूप म्हणजेच माता काळूबाई। काळ्या पाषाणासारखा रंग आणि शत्रूचा काळ बनून आली आणि म्हणून भक्तांनी तिला काळेश्वरी किंवा काळूबाई हे नाव दिले। देवीने मांडरगडावर पाऊल ठेवताच लक्षासुरावर जबरदस्त आक्रमण केले। राक्षसाने आपली सर्व मायावी शक्ती वापरून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण देवीच्या प्रचंड तेजासमोर त्याचे सर्व डाव निष्फळ ठरले। गडाच्या माथ्यावर अनेक दिवस भीषण युद्ध चालले। देवीने आपल्या दिव्य त्रिशूळाने लक्षासुराच्या छातीचा वेध घेतला आणि त्याचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले। आजही आई काळूबाई आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाते। आई काळूबाईची ही कहाणी आवडली असल्यास कमेंटमध्ये काळूबाईच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका।